पावसाची तमा न बाळगता मराठा बांधव रस्त्यावर ठामपणे उभे. अहिल्यानगर मराठा आरक्षणासाठी संघर्षशील नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आपल्या ताफ्यासह मुंबईकडे कूच करत आहे. या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. बुधवारी संध्याकाळी जरांगे पाटील यांचा ताफा शेवगाव शहरात दाखल झाला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात त्यांचे स्वागत केले. शेवगावच्या मिरी मार्गे, पांढरी पूल आणि शेंडी बायपास मार्गे हा ताफा पुढे सरकला. शेंडी बायपास येथे विशेष उत्सवाचे स्वरूप दिसून आले. स्वागतासाठी तरुणाईने जेसीबी मशीनच्या लोडरमधून पुष्पवृष्टी करत मनोज जरांगे पाटील यांना सलामी दिली. परिसर एक मराठा लाख मराठा या घोषणांनी दणाणून गेला होता. त्यापुढे दूध डेअरी चौक, नेप्ती चौफुला आणि इतर अनेक ठिकाणी देखील त्यांच्या ताफ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण आणि पाटील पाटीलच्या घोषणा करत उपस्थितांनी आपले समर्थन दर्शवले. पावसाने देखील जोरदार हजेरी लावली होती. परंतु त्याचा कोणताही परिणाम आंदोलनकर्त्यांच्या उत्साहावर झाला नाही. नेप्ती चौफुला परिसरात नागरिकांनी आंदोलकांना पिण्याच्या पाण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था करून आपले योगदान दिले. सायंकाळ होताच परिसरात मराठा समाज बांधवांची गर्दी लक्षणीयरित्या वाढली. रात्रीच्या जेवणासाठी मसाले भाताची सोय करण्यात आली होती. रात्रभर पावसाची संततधार सुरू असतानाही नागरिकांनी जरांगे पाटील यांच्या आगमनाची प्रतीक्षा केली. अखेर 1:45च्या सुमारास ताफा पोहोचताच मोठा जल्लोष करण्यात आला. फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मराठा समाजाचा एकतेचा आणि संघर्षाचा एक जिवंत प्रत्यय या प्रसंगातून पाहायला मिळाला. समाजाचा प्रचंड पाठिंबा आणि तरुणाईचा उसळणारा उत्साह पाहता मराठा आरक्षणासाठीची ही लढाई आता निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.